Hello everyone, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला हा लेक्चर जो आहे, आजचं जे आपलं लेक्चर आहे ते IMG टॅगवरती आहे. ओके. तर आजची जी आपल्याला टॅग शिकायची आहे त्या टॅगचं नाव आहे IMG टॅग. सो लेक्चर बघण्या अगोदर 2 मिनटं मला काही सांगायचं आहे. तर आपण पायथॉनची लेक्चर सिरीज बनवलेली आहे. त्याचबरोबर पायथॉनची ॲक्च्युली प्रॅक्टिकल लेवलची लेक्चर सिरीज बनवलेली आहे. त्यामध्ये थिअरी नाही आहे. सो पायथॉनची लेक्चर सिरीज झाल्यानंतर आपली C++चे काही लेक्चर्स आहेत यूट्यूब चॅनलला. त्याचबरोबर आपण वेबची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या वेबच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण डे बाय डे मल्टिपल लेक्चर्स अपलोड करत आहोत. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला शिकवलेलं चांगल्या पद्धतीने समजत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आपले जे मित्र आहेत किंवा तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर आपले व्हिडिओज शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकतो. जे BCA BCS किंवा 11वी 12वी कम्प्युटर सायन्स असेल किंवा इतर BE BTech कोर्सेसला आहेत, ज्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज संबंधित अभ्यासक्रम आहे, त्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ओके. सो चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यांना व्हिडिओ आवडत असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. सो आता आजचा जो आपला पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे IMG टॅग. ओके. IMG टॅग कधी वापरायची, IMG टॅग का वापरायची, IMG टॅगचा रोल HTML मध्ये का आहे, हे आपण बघणार आहोत. सो जनरली जर मला HTML पेजमध्ये इमेज घ्यायची असेल, टू इन्सर्ट टू इन्सर्ट इमेज इन HTML पेज, इन HTML पेज वी यूज IMG टॅग. एका लाईनमध्ये मिनिंग आहे की जर मला इमेज इन्सर्ट करायची असेल HTMLच्या पेजमध्ये तर आपण इथे IMG टॅग वापरणार आहोत. IMG ही एक सिंगल टॅग आहे. ओके. IMG ही काय आहे? सिंगल टॅग आहे. जसं मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की 2 प्रकारच्या टॅग असतात, सिंगल टॅग आणि पेअर्ड टॅग. तर IMG ही सिंगल टॅग आहे. ओके. सो IMG ही सिंगल टॅग आहे. त्याचबरोबर IMG ही इनलाईन लेवल एलिमेंट आहे. इनलाईन लेवलचा अर्थ पण मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेला आहे की एका इमेजच्या बाजूला मी दुसरी इमेज ऑटोमॅटिकली इझिली फिट करू शकतो. जर IMG टॅग ब्लॉक लेवल असती तर ती न्यू लाईनला ऑटोमॅटिकली गेली असती. जसं आपलं हेडिंग आहे, हेडिंग कॉन्सेप्ट जी आहे H1 to H6 ती पूर्णपणे ब्लॉक लेवल आहे. एका हेडिंगच्या बाजूला तुम्ही दुसरी हेडिंग बसवू शकत नाही HTML मध्ये, ती ऑटोमॅटिक न्यू लाईनला जाणार. त्याला आपण ब्लॉक लेवल म्हणतो. ओके. तर जनरली मला जर एखादी इमेज, एखादा फोटो म्हणजे HTMLच्या पेजवरती आणायचा असेल तर मी इथे IMG टॅग वापरणार आहे. त्यानंतर IMG टॅग करण्यासाठी मला ॲट्रिब्यूट्स कोणकोणते लागणार आहेत ते बघूया. तर सर्वात पहिल्यांदा ॲट्रिब्यूट्स ॲट्रिब्यूट्स आणि त्यांचे पॅरामीटर्स किंवा आपण याला व्हॅल्यूज असं म्हणतो. ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यूज अशा 2 संकल्पना आहेत. प्रत्येक टॅगला ॲट्रिब्यूट असतं आणि ॲट्रिब्यूटमध्ये आपण काय करतो, सपोर्ट देतो टॅगला. ओके. ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू. ॲट्रिब्यूट हे युनिक आहे, व्हॅल्यू किंवा पॅरामीटर्स एव्हरी टाइम चेंज होतात. सो पहिलं ॲट्रिब्यूट माझं आहे, फर्स्ट ॲट्रिब्यूट SRC ॲट्रिब्यूट. SRC ॲट्रिब्यूट. ओके. सो व्हॉट इज SRC? सोर्स ऑफ दॅट इमेज. सोर्स ऑफ दॅट इमेज. ओके. आता SRC ॲट्रिब्यूट मध्ये काय करायचं बघा. SRC ॲट्रिब्यूट मध्ये तुम्हाला त्या इमेजचं नाव प्रोव्हाइड करायचंय आणि त्याचा फॉर्मॅट प्रोव्हाइड करायचा आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक इमेजचा फॉर्मॅट वेगवेगळा आहे. JPG, GIF, त्यानंतर PNG किंवा JPEG असे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधल्या इमेजेस असतात. तर आपण SRC मध्ये सोर्स ऑफ दॅट इमेज, त्याच्यामध्ये आपण इमेजचा सोर्स देतो, त्याच्यामध्ये आपण इमेजचं नाव देतो आणि त्याचबरोबर त्याचा फॉर्मॅट देतो किंवा त्याला आपण एक्सटेन्शन असं म्हणतो. ओके. दुसरा ॲट्रिब्यूट आहे, आता पहिली गोष्ट सांगायची राहिली,
की विदाउट SRC ॲट्रिब्यूट आपली इमेज शो होणार नाही. दुसरा ॲट्रिब्यूट आहे हाईट ॲट्रिब्यूट. हाईट ॲट्रिब्यूट ओके, टू प्रोव्हाइड हाईट. याच्या मिनिंग सोबतच फॉर एक्झाम्पल 11.jpg. ओके, सो आता इथे 11 नावाचे माझे इमेजचं नाव 11 आहे आणि इमेजचं नाव 11 आहे. त्याचबरोबर मी इथे काय केलेलं आहे, 11 नावाच्या इमेज सोबत .jpg फॉर्मॅट दिलेला आहे. ओके, .jpg इज द फॉर्मॅट एक्सटेन्शन अँड 11 इज माय फाईल नेम, इमेज नेम. ओके, सो नेक्स्ट वन, हाईट. हाईट आपण पिक्सलमध्ये देतो किंवा पर्सेंटेजमध्ये देतो. ओके, हाईट आपण पिक्सलमध्ये देतो किंवा पर्सेंटेजमध्ये देतो. पिक्सल किंवा पर्सेंटेज या दोघांपैकी आपण एक युनिट वापरायचं आहे. हाईटचा अर्थ इमेजला उंची देण्यासाठी आपण हाईट वापरतो. ओके, इमेजची उंची आपण सेट करण्यासाठी हाईट ॲट्रिब्यूट वापरतो. फॉर एक्झाम्पल हाईट हाईट इक्वल टू 100 पिक्सल. ओके, एक्झाम्पलसाठी हाईट इक्वल टू 100 पिक्सल म्हणजे ऑटोमॅटिकली 100 पिक्सलची तुम्हाला काय मिळणार आहे, हाईट मिळणार आहे. थर्ड वन, विड्थ ॲट्रिब्यूट. विड्थ ॲट्रिब्यूट, व्हॉट इज विड्थ? जसं की हाईटची व्हॅल्यू दिल्यानंतर हाईट वाढते, तसं विड्थची व्हॅल्यू दिल्यानंतर विड्थ आपण कमी किंवा जास्त करू शकतो. त्या इमेजची रुंदी. ओके, इमेजची जर मला रुंदी कमी करायची असेल किंवा वाढवायची असेल तर त्याला आपण काय करतो, विड्थ नावाचा ॲट्रिब्यूट अप्लाय करतो. ऑल्सो इन पिक्सल और पर्सेंटेज. ऑल्सो इन पिक्सल और पर्सेंटेज. लिहिण्याची पद्धत कशी आहे, विड्थ विड्थ इक्वल टू फॉर एक्झाम्पल 100 पिक्सल. ओके, 100 पिक्सल. देन फोर्थ ॲट्रिब्यूट, ऑल्ट ॲट्रिब्यूट. ओके, व्हॉट इज ऑल्ट ॲट्रिब्यूट? आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये SRC, हाईट, विड्थ इज द कॉमन ॲट्रिब्यूट ऑफ इमेज टॅग. आपण आज बघणार आहोत ऑल्ट ॲट्रिब्यूट. आता ऑल्ट ॲट्रिब्यूट काय काम करतं? ऑल्ट ॲट्रिब्यूट एक अल्टरनेटिव्ह टेक्स्ट असतं की त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचं टेक्स्ट टाकतो की जेणेकरून जर माझ्या इमेजमध्ये काही एरर आला, फॉर एक्झाम्पल माझ्या इमेजचं नाव चुकलं किंवा फॉर्मॅट चुकला आणि इमेज दिसत नाहीये, तर त्या ठिकाणी मला एक ऑल्टरनेटिव्ह जर मेसेज द्यायचा असेल तर आपण ऑल्ट नावाचा ॲट्रिब्यूट वापरतो. ओके, बेसिकली इट इज अ अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. आता याच्यामध्ये लिहिण्याची पद्धत कशी आहे, ऑल्ट इक्वल टू युअर टेक्स्ट. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेटिव्ह टेक्स्टमध्ये काही लिहू शकता. इमेज इज नॉट अवेलेबल, सॉरी नो इमेज, और ते इमेजचं नाव पण लिहू शकता. ओके, हे झालं. 4 ॲट्रिब्यूट इथं कंप्लीट झालेले आहेत. देन फिफ्थ ॲट्रिब्यूट टायटल ॲट्रिब्यूट. ओके, व्हॉट इज अ टायटल? टायटल म्हणजे काय असतं यामध्ये आपण बघणार आहोत. आता टायटल ॲट्रिब्यूट म्हणजे काय की बेसिकली त्या इमेजवरती आपला कर्सर गेल्यानंतर, आपला जो हा कर्सर आहे, हा फिरतोय कर्सर बघा, हा जो माऊसचा कर्सर आहे तो इमेजवरती गेल्यानंतर ती इमेज कोणती आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय वापरतो, टायटल ॲट्रिब्यूट वापरतो. ओके, युज्ड टू आयडेंटिफाय इमेज. आता याच्यामध्ये लिहिण्याची पद्धत कशी आहे, टायटल युअर टेक्स्ट. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, टायटल नावाचा ॲट्रिब्यूट इम्प्लिमेंट करतोय. टोटल यामध्ये आपल्याला किती ॲट्रिब्यूट आपण शिकलेलो आहोत, 5 ॲट्रिब्यूट. IMG टॅग ही सिंगल टॅग आहे. IMG टॅग आपण का वापरतो, एखादी मला इमेज घ्यायची असेल तर मी IMG टॅग वापरतो. टू इन्सर्ट इमेज इन HTML वी यूज IMG टॅग. IMG टॅग ही सिंगल टॅग आहे. त्याचे टोटल इथे किती ॲट्रिब्यूट आपण बघितलेत, 5 ॲट्रिब्यूट. फर्स्ट ॲट्रिब्यूट SRC ॲट्रिब्यूट, त्याचा आपण सोर्स डिसाईड करतो, त्याच्यामध्ये आपण त्याचं नाव प्रोव्हाइड करतो. त्यानंतर हाईट ॲट्रिब्यूट, विड्थ ॲट्रिब्यूट, ऑल्ट ॲट्रिब्यूट अँड टायटल ॲट्रिब्यूट. ओके, सो आता याच्यामध्ये आता आपण वन बाय वन हे यूज करूया. तर सिंटॅक्स ऑफ IMG टॅग, कशा प्रकारे IMG टॅग लिहिली जाते. सो बेसिकली सर्वात पहिल्यांदा IMG टॅगचं नाव लिहायचं आहे. देन ॲट्रिब्यूट इक्वल टू व्हॅल्यू.
ॲट्रिब्यूट इक्वल टू व्हॅल्यू. आता मला प्रत्येक ओळीने मला व्हॅल्यू द्यायची आहे. सो एक्झाम्पल ऑफ आय एम जी टॅग, एक्झाम्पल ऑफ आय एम जी टॅग, एक्झाम्पल ऑफ आय एम जी टॅग. Basically img, then attribute, first attribute, for example src 11.jpg, 11 my image name, and .jpg is my format of image. Then height equal to 100 pixel, 100 pixel, width equal to 100 pixel, 100 pixel. परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्हाला आयएमजी टॅग लिहायचे आहे. कोणत्याही प्रकारे आयएमजी टॅग क्लोज करायची नाहीये. ओके. सो आता इथे सिंटॅक्स आणि एक्झाम्पल झालेलं आहे. आता याचा प्रोग्राम आपण बघणार आहोत. कशा प्रकारे प्रोग्राम केला जातो, प्रॅक्टिकली कशा प्रकारे एखादी इमेज घेतली जाते. सो आता इथे ही ऑलरेडी मी एक इमेज डाउनलोड करून घेतलेली आहे. त्या इमेजचं नाव आहे नेचर. ओके, नेचर नावाची मी इथे इमेज घेतलेली आहे. सो आता इथे मी एक नोटपॅडची फाईल घेतो. आता इथे नोटपॅडची नवीन मी फाईल घेतो. आपलं जे प्रॅक्टिकल असतं इनपुटचं, जिथं आपण इनपुट देतो तिथं आपण टेक्स्ट एडिटर यूज करतोय. तेच आपण नोटपॅड म्हणून वापरतोय प्रॅक्टिकलसाठी. ओके. सो फर्स्ट वन HTML टॅग, हेड सेक्शन, अगेन अंडर हेड सेक्शन वी आर इम्प्लिमेंटिंग टायटल ऑफ द इमेज, टायटल ऑफ द पेज, इमेज प्रॅक्टिकल. हे माझ्या पेजचं टायटल आहे. हेड सेक्शन क्लोज, बॉडी सेक्शन ओपन, बॉडी क्लोज, अगेन HTML क्लोज. ओके. तर मी जे माझा बेसिक फॉर्मॅट आहे तो बनवून घेतलाय. याला मी नाव देतोय, डेस्कटॉपला माझी फाईल मी ठेवतोय image.html. ओके. आता इथे मी बेसिक आपला जो रेग्युलरचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट बनवून घेतलेला आहे. आणि बेसिकचा फॉर्मॅट बनवल्यानंतर इथे मी हेड सेक्शन आणि बॉडी सेक्शन रेग्युलर प्रमाणे बनवून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मला इमेज नावाची कॉन्सेप्ट वापरायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे इमेज घेतोय. ओके. नाउ व्हॉट इज टॅग नेम? img इज माय टॅग नेम, इज द सिंगल टॅग img. फर्स्ट ॲट्रिब्यूट src ॲट्रिब्यूट मध्ये नेचर डॉट जेपीजी पहिला ॲट्रिब्यूट आणि पहिली व्हॅल्यू ॲट्रिब्यूट SRC मध्ये आपण काय देत असतो, त्या इमेजचं नाव देत असतो. नेचर नावाची जी इमेज आहे ती डेस्कटॉपला मी ऑलरेडी घेतलेली आहे, त्यामध्ये मी इम्प्लिमेंट करणार आहे. ओके. सो आता नेक्स्ट वन हाईट ॲट्रिब्यूट. आता हाईट ॲट्रिब्यूट मध्ये जनरली 250 पिक्सल मी घेतो इथे. अँड विड्थ ॲट्रिब्यूट, थर्ड वन विड्थ ॲट्रिब्यूट, याच्यामध्ये पण मी 250 पिक्सल घेतोय. सो आता इथे एक इमेज बनवलेली आहे मी नेचर नावाची, हाईट आणि विड्थ. ओके. 3 ॲट्रिब्यूट तर यामध्ये मी वापरलेत. टॅग नेम img, फर्स्ट ॲट्रिब्यूट SRC ॲट्रिब्यूट, सेकंड ॲट्रिब्यूट हाईट ॲट्रिब्यूट, अँड थर्ड ॲट्रिब्यूट विड्थ ॲट्रिब्यूट. ओके. सेव्ह करतोय कोड. आता चेक करूया. इथे इमेज नावाची फाईल आलेली आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर मी ओपन विथ गुगल क्रोम करतोय. आपला जो रेग्युलरचा ब्राउझर आहे त्याच्यावरती मी गेलोय. ओके. बघा आता इथे आपली इमेज जी आहे ती इम्प्लिमेंट झालेली आहे. ओके. सो आता इथे जर मला विड्थ वाढवायची असेल तर मी इथे विड्थ वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल 450 पिक्सल. अगेन रिफ्रेश. परफेक्ट. अशा पद्धतीने आपण कोणतीही इमेज HTMLच्या पेजवरती प्रॉपर वेने इन्सर्ट करू शकतो. तर आता पुढचे आपण ॲट्रिब्यूट डिस्कस करूया. तिथं 3 ॲट्रिब्यूट मी टोटल घेतलेले आहेत. तर आता जे पुढचे ॲट्रिब्यूट आहेत ते कोणते आहेत बघूया. पुढचा ॲट्रिब्यूट आहे ऑल्ट ॲट्रिब्यूट. ओके. व्हॉट इज ऑल्ट ॲट्रिब्यूट? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर मला ऑल्टरनेटिव्ह टेक्स्ट द्यायचा असेल, कधी कधी इमेज आपली वर्क करत नाही, तर त्यावेळी युजरला दाखवण्यासाठी आपण हा मेसेज पास करत असतो. आता याच्यामध्ये मी एक मेसेज पास करतो बेसिकली ऑल्ट ॲट्रिब्यूट मध्ये, सॉरी नो इमेज. ओके. सॉरी नो इमेज. तर आता सॉरी नो इमेज हा मी मेसेज दिलाय. सेव्ह केला कोड. इथं आलो,
रिफ्रेश. बघा तुम्हाला इथे कुठेही तो मेसेज दिसणार नाहीये. का दिसणार नाही त्याचं रिझन तुम्हाला सांगतो, की आता इमेज प्रॉपर वर्किंगमध्ये आहे. ज्यावेळी तुमची इमेज दिसणार नाहीये त्यावेळी ते ऑल्टरनेटिव्ह टेक्स्ट तुम्हाला प्रिंट होणार आहे. सो आता इथे मी आलो, इथे मी नेचरची स्पेलिंग चुकवतो. आता इमेज माझी दिसणार नाही. ओके, नेचरची मी स्पेलिंग चुकवलेली आहे, फाईलचं नाव चुकवलेलं आहे. आता ही इमेज दिसणार नाहीये. आता चेक करूया. ओके, इथे एक मेसेज पास झाला बघा, सॉरी नो इमेज. आता हे जे सॉरी नो इमेज प्रिंट झालेलं आहे, आता ऍक्च्युली इमेजच्या फाईलचं नाव चुकलंय त्यामुळे ही इमेज दिसत नाहीये, हा एक एरर आहे. पण तो दाखवण्यासाठी मी कोणते ॲट्रिब्यूट वापरलाय, अल्टरनेटिव्ह ॲट्रिब्यूट वापरलाय. सो वी यूज अल्टरनेटिव्ह ॲट्रिब्यूट फॉर अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. सॉरी नो इमेज हे मी त्यामध्ये टेक्स्ट वापरलेलं आहे. किंवा आपण यामध्ये असंही लिहू शकतो, इमेज नॉट अवेलेबल, इमेज नॉट अवेलेबल, इमेज नॉट अवेलेबल. सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश, इमेज नॉट अवेलेबल, परफेक्ट. ओके, तर याचा हा यूज आहे की आपण ऑल्टरनेटिव्ह टेक्स्ट इथे टाकू शकतो. आता मी इथे पूर्ववत कंडिशनला येतो की माझं ही आता हे स्पेलिंग बरोबर टाकलेली आहे. इथे रिफ्रेश केलं, परत माझी इमेज प्रॉपर आलेली आहे. आता याच्या पुढे गेल्यानंतर आपण इथे 4 ॲट्रिब्यूट डिस्कस केलेत. SRC ॲट्रिब्यूट, त्यामध्ये आपण फाईलचं नाव मेन्शन करतो किंवा तुम्ही त्यामध्ये पाथ पण मेन्शन करू शकता, पाथ कॉपी करून ते पण पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. दुसरा ॲट्रिब्यूट आहे हाईट ॲट्रिब्यूट, त्यामध्ये हाईटची व्हॅल्यू दिलेली आहे. तिसरी आहे विड्थ ॲट्रिब्यूट, फोर्थ आहे अल्टरनेटिव्ह ॲट्रिब्यूट. आता जे फिफ्थ ॲट्रिब्यूट आहे त्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे माझं टायटल ॲट्रिब्यूट. ओके, टायटल ॲट्रिब्यूट. सो व्हॉट इज टायटल ॲट्रिब्यूट? टायटल ॲट्रिब्यूट म्हणजे त्या इमेजवरती आपलं जे कर्सर आहे, इमेज आपला जो माऊसचा कर्सर आहे त्या इमेजवरती गेल्यानंतर ऑटोमॅटिकली ती इमेज कोणती आहे त्याचं नाव शो झालं पाहिजे. ओके, सो त्यासाठी मी इथे काय वापरतोय, टायटल ॲट्रिब्यूट वापरतोय. इथे मी टायटल फॉर एक्झाम्पल वापरलं फ्रेश नेचर. ओके, फ्रेश नेचर, फ्रेश नेचर नावाचं इथे मी टायटल वापरलंय. तर टायटलमध्ये मी इथं फ्रेश नेचर नावाचं टायटल वापरलंय, देन सेव्ह कोड केलाय, अगेन रिफ्रेश. आता ज्यावेळी हा जो माझा कर्सर फिरतोय बघा स्क्रीनवरती, हा ज्यावेळी त्या इमेजवरती जाईल त्यावेळी त्या इमेजचं नाव तुम्हाला ऑटोमॅटिकली शो होणार आहे. ओके, परफेक्ट, फ्रेश नेचर. ठीक आहे, इमेजवर ज्या ज्यावेळी तो कर्सर जाणार आहे त्या त्यावेळी ते नाव शो होणार आहे. आता हे जे नाव ऑटोमॅटिकली शो होत आहे हे कुणामुळे होत आहे, याच्या पाठीमागे टायटल ॲट्रिब्यूट काम करते. ओके, टायटल इक्वल टू फ्रेश नेचर. सो आता हे HTMLचं यामध्ये फीचर आहे की तुम्ही टायटल दिल्यानंतर, इमेजचं टायटल दिल्यानंतर त्यामुळे तुम्ही त्या इमेजचं नाव मेन्शन करू शकता. ओके, सो आता इथं 5 ॲट्रिब्यूट आपण कंप्लीट केलेले आहेत. आता जे 6वं ॲट्रिब्यूट आहे, अजून एक ॲट्रिब्यूट आपल्याला यामध्ये बघायचं एक्स्ट्रामध्ये, की त्या 6व्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे, 6व्या ॲट्रिब्यूटचं नाव आहे बॉर्डर ॲट्रिब्यूट. ओके, हे ॲक्च्युली HTMLचं ॲट्रिब्यूट आहे, नॉट अ CSS प्रॉपर्टी, ओनली HTML ॲट्रिब्यूट used to apply border on image, border on image. ठीक आहे, लिहिण्याची पद्धत कशी आहे? लिहिण्याची पद्धत एकदम सोपी आहे. बॉर्डर इक्वल टू 1 pixel. 1 pixel, 1 is the value, pixel is the format or is the unit of image or size. Then we use border attribute. 6वा ॲट्रिब्यूट मी इथे यूज करतोय, बॉर्डर ॲट्रिब्यूट. बॉर्डर इक्वल टू फॉर एक्झाम्पल 5 पिक्सल. ओके, 5 पिक्सलची मी बॉर्डर दिलेली आहे. 5 पिक्सल म्हणजे काय की 5 पिक्सल थिकनेस असणार आहे बॉर्डरची. ओके, हे ओनली HTML ने पॉसिबल आहे. रिफ्रेश केलं बघा, ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे बॉर्डर बघायला मिळेल 5 पिक्सलची. देन वी कवर 6 ॲट्रिब्यूट. फर्स्ट वन SRC, हाईट, विड्थ, ऑल्ट, टायटल अँड बॉर्डर. ओके, सो आता ह्या ज्या इमेजेस आहेत, सर्वात पहिल्यांदा आता हे जर प्रॅक्टिकल झालं, इमेज जे आहेत ते इमेजेसचे फॉर्मॅट कोणकोणते आहेत ते जरा थोडंसं डिस्कस करूया. आपल्याकडे पहिला जो फॉर्मॅट असतो JPEG किंवा आपण त्याला JPG म्हणतो. ओके, तर त्याचा जो फुल फॉर्म आहे त्याला आपण काय म्हणतोय, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, त्या ग्रुपने JPG फॉर्मॅट इन्व्हेंट केला होता. ओके, हा एक फॉर्मॅट आहे इमेजचा. जसं आपण एखादी ऑडिओ फाईल ऐकतो त्याचा फॉर्मॅट असतो .mp3, आपण एखादा व्हिडिओ बघतो त्याचा फॉर्मॅट असतो .mp4, त्याच पद्धतीने .jpg इज द वन ऑफ द फॉर्मॅट ऑफ इमेज, एनी इमेज. नाउ सेकंड वन PNG फॉर्मॅट. PNG फॉर्मॅटचा अर्थ आहे पोर्टेबल नेटवर्क,
ग्राफिक्स, पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. तुम्हाला ज्या पेंट रिलेटेड फाईल्स आहेत ते तुम्हाला पीएनजी फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतील. देन लास्ट वन आहे GIF. GIF म्हणजे ग्राफिक्स ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. इंटरचेंज फॉर्मॅट. ओके. तर हे GIF जे आहे हे थोडंसं तुम्हाला एक ॲनिमेटेड फॉर्ममध्ये दिसतं. आपण ह्या पण इमेजेस आपण वापरू शकतो GIF लेवलच्या. आपण एखादी इमेज वापरून बघूया की GIF लेवलची इमेज कशी असते, कशा प्रकारे आपण ॲनिमेशन टाईपची इमेज घेऊ शकतो. आता याच्यामध्ये डेस्कटॉपला माझ्याकडे एक इमेज आहे. इथे डाउनलोड्समध्ये एक इमेज आहे. आता या डाउनलोड्समधली जी इमेज आहे ती मी डेस्कटॉपवरती घेतो. सर्वात पहिल्यांदा इथे आलो. ओके. स्वतः ही जी वॉटर नावाची इमेज आहे, कर्सर आहे बघा तिथे, वॉटर नावाची जी इमेज आहे त्या वॉटर नावाच्या इमेजवरती मी काय करणार आहे, ती GIF फॉर्मॅटमधली इमेज आहे, ॲज ॲनिमेटेड इमेज आहे छोटीशी, ती आपण यामध्ये आता आपल्या कोडमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. आता जो नेचरचा माझा कोड आहे, नेचरचा जो कोड आहे त्या ठिकाणी मी ही इमेज ॲड करतोय. फक्त इथे मी काय करणार आहे, फाईलचं नाव बदलणार आहे. फाईलचं नाव माझ्या काय, वॉटर इज माय फाईल नेम, water.gif. ओके. GIF इज द फॉर्मॅट ऑफ इमेज, जर तुम्हाला ॲनिमेशन टाईप इमेज जर पाहिजे असेल तर त्याला आपण गिफी असं म्हणतो, GIF. ओके. वॉटर इज माय फाईल नेम. सो सेव्ह केला कोड. आता चेक करूया. इथे आल्यानंतर मिनिमाइज करतो मी. याच्यावरती राईट क्लिक करूया. आपलं आउटपुट आता बघायचं आहे आपल्याला जीफी इमेज मधलं. ओके. बघा इथे परफेक्टली तुम्हाला इथे शो होत आहे. हा फॉर्मॅट आहे GIF. ओके. या पण टाईपचे आपण इमेजेस काय करू शकतो, प्रॅक्टिकली घेऊ शकतो. जनरली JPG अँड PNG हा रेग्युलर फॉर्मॅट आहे, पण एक ॲनिमेटेड म्हणून आपण हे यूज करू शकतो. ओके. सो आता याच्यामध्ये याचं जे टायटल आहे ते पण आपण बदलू शकतो. टायटल पण बदलू शकतो. फॉर एक्झाम्पल टायटल मी केलं वॉटर. वॉटर केलं. इथं आलो. रिफ्रेश केलं. रिफ्रेश. देन कर्सर गेल्यानंतर ऑटोमॅटिकली वॉटर असं दाखवते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आपण वेगवेगळ्या इमेजेस यामध्ये इन्क्लूड करू शकतो. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलोय की IMG टॅग आपण का वापरतोय, की जर मला एखादी इमेज वेब पेजवरती किंवा आपल्या HTML पेजवरती इन्सर्ट करायची असेल तर आपण इमेज नावाची IMG नावाची कॉन्सेप्ट वापरतो. IMG टॅग ही सिंगल टॅग आहे जनरली आणि त्यामध्ये टोटल 6 ॲट्रिब्यूट आहेत. SRC, हाईट, विड्थ, ऑल्टरनेटिव्ह, टायटल आणि बॉर्डर. ओके. सो सर्वात पहिल्यांदा SRC म्हणजे त्या पेजचं आपण त्यामध्ये नाव प्रोव्हाइड करतोय. हाईटमध्ये आपण त्याची उंची प्रोव्हाइड करतोय. विड्थमध्ये रुंदी प्रोव्हाइड करतोय. त्याचबरोबर ऑल्टरनेटिव्ह म्हणजे हे आपण कधी वापरतो, ज्यावेळी मग आपली इमेजमध्ये एरर असतो, आपली इमेज प्रिंट होत नाही, त्या ठिकाणी एक युजरला आपल्याला मेसेज द्यायचा असेल तर आपण याचा उपयोग करतो. त्यानंतर पुढचं आहे टायटल. टायटल म्हणजे आपला माऊसचा कर्सर ज्यावेळी एखाद्या इमेजवरती जातोय त्यावेळी त्या इमेजचं नाव शो होणं किंवा एखादं त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन शो होणं, त्याला आपण टायटल असं म्हणतोय. ना लास्ट वन बॉर्डर ॲट्रिब्यूट. आपण आपल्या इमेजला बॉर्डर देऊ शकतो. ओके. पॉसिबल आहे HTML वरती एवढ्या सगळ्या गोष्टी करणं. जर तुम्हाला ही इमेज जर डिझाईन करायची असेल तर तुम्हाला कास्केडिंग स्टाईल शीट मेकॅनिझम यूज करावा लागेल आणि त्या मेकॅनिझममध्ये तुम्ही प्रॉपर वेने इमेज डिझाईन करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचा रिव्ह्यू, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ओके.